मी जनरली सांगतो, फक्त 4 लेटर लक्षात ठेवा. एक पहिला पी एस एस पी. आता तुम्ही म्हणाले या पी एस एस पी चा अर्थ काय, तर या ठिकाणी पहिला पी कुणासाठी आहे, तर या थर्ड हार्मोनिक साठी आहे. आता थर्ड हार्मोनिक जर प्रेझेंट असेल, पी फॉर प्रेझेंट, थर्ड हार्मोनिक जर या ठिकाणी प्रेझेंट असेल तर थर्ड हार्मोनिक नंतर काय लिहिलंय आपण, फ्लक्स लिहिलाय. त्यानंतर काय लिहिलंय, ईएमएफ लिहिलाय. त्यानंतर काय लिहिलंय, आयम्यू लिहिलाय. जर थर्ड हार्मोनिक करंट हा जर प्रेझेंट असेल तर करस्पॉन्डिंग फ्लक्स कसा येईल, सायनुसायडल. हा एस कोणासाठी आहे, या सायनुसायडल साठी. जर फ्लक्स हा सायनुसायडल असेल तर जो करस्पॉन्डिंग ईएमएफ आहे तो ईएमएफ कसा येईल, तर सायनुसायडल येईल. आता लास्टचा पी आहे, जर फ्लक्स सायनुसायडल आहे, ईएमएफ सायनुसायडल आहे आणि थर्ड हार्मोनिक प्रेझेंट आहे, तर जो काही लास्टचा मॅग्नेटायझिंग करंट आहे तो कसा यायला पाहिजे, तर पीकी वेव्हचा. हा पी कोणासाठी, तर या पीकी साठी. म्हणजेच पी एस एस पी, थर्ड हार्मोनिक प्रेझेंट आहे, फ्लक्स सायनुसायडल होईल, ईएमएफ सायनुसायडल होईल आणि करस्पॉन्डिंग जो काही आयम्यू आहे तो कसा होईल, पीकी नेचरचा होईल. आता याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स, हा प्रेझेंट आहे, जर हा ॲब्सेंट असेल तर हे दोघेही काय होतील, हे दोघेही या ठिकाणी नॉन सायनुसायडल होतील. कसे होतील, नॉन सायनुसायडल. भलेही यांची वेव्हफॉर्म एका पर्टिक्युलर इन्स्टंट नंतर रिपीट होईल, पण प्युअरली साइन वेव्ह असेल का, तर नाही. हा कसा होईल, फ्लॅट टॉपड, हा होईल पीकी नेचरचा. पण जो काय लास्टला आहे मॅग्नेटायझिंग करंट तो कसा होईल, सायनुसायडल होईल. वरचं लक्षात ठेवलं तर हे ॲब्सेंट आहे. जर हा ॲब्सेंट असेल तर हे दोन्ही कशा असतील, नॉन सायनुसायडल असतील. त्याच्यामधला फ्लक्स फ्लॅट टॉपड असेल आणि ईएमएफ कसा असेल, पीकी वेव्हचा असेल. आणि जर हा ॲब्सेंट असेल तर करंट कसा पाहिजे, सायनुसायडल नेचरचा पाहिजे.